नमस्कार, मी भार्गव गोस्वामी. आपण पाहत आहात तळोदा वृत्तांकन न्यूज. चला तर मग पाहूया आजच्या ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या. बँक ऑफ बडोदाच्या तळोदा शाखेत ग्राहकांची ससेहोलपट. मुजोर कर्मचाऱ्यांमुळे नागरिक त्रस्त. साध्या कामासाठी मारावे लागतात फेऱ्या. प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष. मुख्य संपादक दीपक गोसावी यांच्यासह तळोदा वृत्तांकन न्यूज नेटवर्क तळोदा. नमस्कार प्रेक्षक हो. शहरातील बँक ऑफ बडोदा शाखेचा कारभार सध्या रामभरोसे सुरू असल्याचे चित्र असून बँकेत येणाऱ्या ग्राहकांना कर्मचाऱ्यांच्या उद्धट वर्तनाचा सामना करावा लागत आहे. विशेषतः ग्रामीण भागातील अशिक्षित ग्राहकांना सन्मानाची वागणूक देण्याऐवजी त्यांच्यावर ओरडण्याचे आणि अपमानित करण्याचे प्रकार वाढल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार बँकेत सध्या ग्राहकांची प्रचंड गर्दी होत आहे. अशा परिस्थितीत ग्राहकांना मदत करण्याऐवजी येथील काही कर्मचारी, विशेषतः नव्याने रुजू झालेले एक महाशय, ग्राहकांवर अक्षरशः ओरडताना दिसतात. अनेक ग्राहक अडाणी असल्याने त्यांना बँकिंग प्रक्रिया समजून सांगण्याऐवजी हे कर्मचारी वारंवार सुरक्षा रक्षकाला बोलावून ग्राहकांना दमदाटी करत रांगेत उभे करण्याचा प्रयत्न करतात. ज्या ग्राहकांच्या पैशावर बँक चालते त्यांच्याशीच अशी मुजोरी करणे कितपत योग्य, असा सवाल आता उपस्थित केला जात आहे. बँकेच्या ढसाळ नियोजनामुळे ग्राहकांचे हाल होत आहेत. एखादे छोटेसे काम घेऊन आलेल्या ग्राहकाला त्याच दिवशी सेवा मिळत नाही. आज नाही उद्या या असे सांगून ग्राहकांना 2-2, 4-4 दिवस फेऱ्या मारायला लावल्या जात आहेत. यामुळे मजुरी सोडून लांबून येणाऱ्या ग्रामीण बांधवांचा वेळ आणि पैसा दोन्ही वाया जात आहे. या शाखेत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणि संजय गांधी निराधार योजना यांसारख्या महत्त्वाच्या शासकीय योजनांचे मोठ्या प्रमाणावर लाभार्थी आहेत. हक्काचे पैसे काढण्यासाठी येणाऱ्या या गरजू महिला आणि ज्येष्ठांना कर्मचाऱ्यांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे. प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन संबंधित कर्मचाऱ्यांच्या वागणुकीत सुधारणा करावी, अन्यथा ग्राहकांच्या रोषाचा उद्रेक होण्याची शक्यता आहे. ग्राहक हा बँकिंग व्यवस्थेचा कणा आहे. जर त्यालाच सन्मान मिळत नसेल आणि साध्या कामासाठी तासनतास ताटकळत राहावे लागत असेल तर या बँकेचे अस्तित्व धोक्यात येईल. बँक प्रशासनाने तात्काळ सुधारणा करणे गरजेचे आहे. आजसाठी एवढेच. अशा सर्व बातम्या पाहण्यासाठी आमच्या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.